विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डॉक्टर अब्दुल कलाम यांचे बालपण हा पाठ पाहणार आहोत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम विख्यात अणुशास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती, मनस्वी वृक्षप्रेमी, हाडाचे शिक्षक आणि बालप्रेमी, विंग्स ऑफ फायर, इंडिया 2020, अ व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम आणि इग्नायटेड माइंड्स इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. डॉक्टर कलाम यांच्या विंग्स ऑफ फायर या आत्मचरित्राचा माधुरी शानभाग यांनी अग्निपंख या नावाने अनुवादित केलेल्या पुस्तकातून खालील प्रसंग घेतलेले आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिकण्याची जिद्द, त्यांच्या जीवनावर आईवडिलांचा पडलेला प्रभाव आणि बहीण भाऊ यांचा सहवास यातून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या बालपणीच्या जडणघडणीचे चित्रण या पाठातून केलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याची तुम्ही उत्तरे तुमच्या मनामध्ये द्यायची आहेत. तुम्हाला वाचन करायला आवडते का? तुम्ही कोणती पुस्तके वाचली आहेत? त्यातील कोणते पुस्तक तुम्हाला सर्वात जास्त आवडले आणि का? तुम्हाला आवडलेल्या पुस्तकातील 4 वाक्य तुमच्या वहीमध्ये लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठाचे वाचन करूया. माझ्या बालपणीच्या जगात पुस्तकं म्हणजे माझ्यासाठी एक दुर्मिळ वस्तू होती. आमच्या गावात STR माणिकम नावाचे एक क्रांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्यांच्याकडे पुस्तकांचा बऱ्यापैकी संग्रह होता. त्यांनी मला पुस्तके वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले. मीही मिळेल ते पुस्तक वाचत गेलो. पुस्तके मागण्यासाठी मी त्यांच्या घरी धाव घेत असे. माझ्या लहानपणी शमशुद्दीन नावाच्या माझ्या एका दूरच्या भावाचा माझ्यावर बराच प्रभाव होता. रामेश्वरममध्ये येणाऱ्या वर्तमानपत्रांचा तो एकुलता एक वितरक होता. रोज सकाळच्या रेल्वेगाडीने पंबन गावाहून वृत्तपत्रांचे गठ्ठे येत. गावातल्या हजारभर सुशिक्षितांच्या वाचनाची गरज भागवणाऱ्या शमशुद्दीनचा व्यवसाय म्हणजे एक खांबी तंबू होता. स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल ग्रामस्थांना समजणे हे महत्त्वाचे कार्य त्यातून साधत असे. कुणाला भविष्य जाणून घेण्यात रस असे, तर कुणी चेन्नईच्या मद्रास बाजारपेठेतले सोन्या चांदीचे भाव समजण्यासाठी उत्सुक असत. थोडेजण जिज्ञासू वृत्तीने हिटलर, महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिनांबद्दल गांभीर्याने चर्चा करत. पण झाडून सर्वजणांना पेरियार EV रामस्वामी यांच्या चळवळीबद्दल जाणून घेण्यात रस होता. दिनमणी हे त्यावेळचे सर्वात लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र होते. छापलेले शब्द त्यावेळी मला वाचायला येत नसत. त्यातील चित्रांकडे बघून मी समाधान मानत असे. शमसुद्दीन आपल्या गिराईकांना पेपरचा अंक वाटण्यापूर्वी मी त्यातील चित्रे बघून घेत असे. मी 8 वर्षाचा असताना सन 1939 मध्ये दुसरे महायुद्ध पेटले. काय कारण असेल ठाऊक नाही, पण त्या सुमारास बाजारात चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली. मी चिंचोके गोळा करून मशिदीजवळच्या एका दुकानात देत असे आणि अख्खा
एक आना कमावत असे. माझ्या वडिलांनी लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करायचे ठरवले. अहमद जलालुद्दीन नावाच्या एका आमच्याच गावातल्या कंत्राटदाराबरोबर समुद्रकिनारी ते रोज काम करू लागले. पुढे जलालुद्दीन यांनी माझ्या बहिणीशी जोहराशी विवाह केला आणि आमच्याशी नाते जोडले. जलालुद्दीन मला युद्धाच्या कथा सांगत असे आणि मग मी दिनमणीच्या शीर्षकातून मी त्या शोधत राही. आमच्या छोट्या दूरस्थ गावात युद्धाचे दृश्य परिणाम जाणवणे जवळजवळ अशक्य होते. पण हळूहळू भारताला सक्तीने युद्धात सामील व्हावे लागले आणि देशात आणीबाणी पुकारली गेली. रोज सकाळी पंबनहून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली. हा युद्धाचा आमच्या गावावर पहिला ठळक परिणाम झाला होता. मग चालत्या रेल्वेगाडीतून वर्तमानपत्रांचे गठ्ठे रामेश्वरम ते धनुष्यकोडी दरम्यान खाली फेकले जात. ते गठ्ठे गोळा करण्यासाठी शमशुद्दीनला कुणीतरी मदतनीस हवा होता. माझ्यापेक्षा दुसरा योग्य उमेदवार त्याला कुठून मिळणार? माझ्या आयुष्यातली पहिली कष्टाची कमाई करायला शमशुद्दीनचा असा हातभार लागला. आज अर्धशतकानंतर मी वळून त्या क्षणांकडे पाहतो आणि त्यावेळी स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पहिल्या कमाईचा अभिमान आजही माझ्या मनातून ओसंडून वाहू लागतो. माझ्या वडिलांकडून मी प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकलो, तर आईने मला चांगल्यावर विश्वास ठेवायची आंतरिक शक्ती दिली, दयाळू वृत्ती दिली. अर्थात माझ्या तिन्ही भावांनी आणि एका बहिणीने देखील हा ठेवा त्यांच्याकडूनच उचलला. पण मला जो जलालुद्दीन आणि शमशुद्दीन यांचा निकट सहवास घडला त्याने मी स्वतंत्र वेगळा असा बनत गेलो. शाळेत शिकायला न मिळालेले शहाणपण मी जलालुद्दीनकडून शिकलो, तर शमशुद्दीनकडून मी चेहऱ्यावरून दुसऱ्याच्या मनातले, शरीराची व डोळ्यांची भाषा ओळखायला शिकलो. माझ्यामध्ये जो सर्जनशीलतेचा स्रोत उगम पावत फुलत खळाळत गेला त्याचे श्रेय मी निसंशय त्या दोघांच्या सहवासात माझ्यावर पडलेल्या प्रभावाला देतो. रामेश्वरम सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी मी माझ्या वडिलांकडे परवानगी विचारली. विचारात पडल्यासारखे ते क्षणभर गप्प झाले. विचार करता करता त्यांना शब्द लाभावेत आणि ते ओठातून बाहेर पडावेत तसे वडील बोलू लागले. ते मला म्हणाले, अबुल, तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे. सीगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात. तसे या मातीचा आणि इथल्या स्मृतींचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे. आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही. आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाहीत. माझी आई मला दूर पाठवायला काळजीने ओढेवेढे घेत होती. शमशुद्दीन आणि जलालुद्दीन माझ्यासोबत रामनाथपुरमला आले. त्यांनी माझे नाव शाळेत घातले. माझी राहण्याची नीट व्यवस्था केली. पण श्वार्झ हायस्कूल अन
या नव्या वातावरणात माझा जीव रमेना. 50,000 वस्ती असलेल्या या शहरात सदैव गजबज असायची. पण रामेश्वरमला जसा एकजिनसीपणा होता तसा इथे माझ्या अनुभवाला आला नाही. मला घराची ओढ अस्वस्थ करायची आणि म्हणून रामेश्वरमला जायची प्रत्येक संधी मी उडी मारून साधायचो. इथे असलेल्या शिक्षणाच्या उदंड संधीपेक्षा माझ्या आईच्या हाताच्या गोड पोळ्यांची ओढ मला मोलाची वाटत असे. हळूहळू माझे घरापासून दूर जाणे मी स्वीकारत गेलो. नव्या वातावरणाशी जुळवून घ्यायचे मी मनाशी ठरवले. कारण माझ्या वडिलांच्या माझ्याकडून विशेष अपेक्षा आहेत हे मला ठाऊक होते. मी कलेक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे स्वप्न पूर्ण करणे माझे कर्तव्य होते. त्यासाठी रामेश्वरममध्ये वाटणारी सुरक्षितता, तिथले प्रेमळ वातावरण यांचा त्याग करणे मला भाग होते. पहा विद्यार्थी मित्रांनो, या पाठामधून आपल्याला भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे बालपणीचा प्रसंग या पाठामध्ये सांगितलेला आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाबुद्दीन अब्दुल कलाम असे होते. त्यांचा जन्म 1931 मध्ये झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू सन 2015 मध्ये झालेला आहे. ते भारताचे विख्यात अणुशास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती होते. त्यांचे वृक्षप्रेम मनस्वी होते. त्याचबरोबर ते शिक्षक आणि बालप्रेमी देखील होते. त्यांची पुस्तके विंग्ज ऑफ फायर, इंडिया 2020, अ व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम आणि इग्नायटेड माइंड्स एवढी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. आणि हा जो आपला पाठ आहे तो विंग्ज ऑफ फायर या आत्मचरित्राचा अग्निपंख नावाने प्रकाशित असलेला, अनुवादित असलेला जो भाग आहे, जो माधुरी शानभाग यांनी अनुवादित केलेला आहे, त्या पुस्तकातून हा आपला पाठ, आपला यातील प्रसंग या पाठात घेतलेले आहेत. बघा, या पाठातून काय सांगितलेले आहे आपल्याला की प्रतिकूल परिस्थितीवर मात करत डॉक्टर अब्दुल कलाम यांनी शिकण्याची कशा पद्धतीने जिद्द दाखवलेली आहे याचे वर्णन आपल्याला या पाठातून केलेले आहे. त्याचबरोबर आई वडिलांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव, ते मोठे होण्यामध्ये कसा पडला प्रभाव, हे या पाठातून आपल्याला सांगितलेले आहे. बहीण भाऊ यांचा सहवास हा देखील त्यांच्या बालपणाच्या जडणघडणीमध्ये कसा महत्त्वपूर्ण आहे हे आपल्याला या पाठातून पाहायला मिळते. डॉक्टर अब्दुल कलाम हे लहान असताना कशा पद्धतीने आयुष्य जगले त्याची माहिती या पाठातून आपल्याला दिलेली आहे. त्यांनी आयुष्यातील पहिली कमाई कशा पद्धतीने केली, त्याचबरोबर लहानपणी ते कोणते काम करायचे, कोणत्या शाळेमध्ये शिकायचे याची माहिती आपल्याला या पाठातून मिळते. डॉक्टर अब्दुल कलाम हे शिक्षणासाठी बाहेरगावी जात असतानाचा प्रसंग आपल्याला या पाठातून सांगितलेला आहे. त्यावेळी त्यांचे वडील त्यांच्या पाठीशी कसे उभे राहिले हे या प्रसंगातून आपल्याला समजून येते. ते अबुल यांना म्हणाले की बेटा, सिगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात. त्याचप्रमाणे तुला तुझ्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी इथून दूर जायला हवे. या मातीचा, इथल्या स्मृतींचा मोह सोडून
तुझ्या इच्छा आकांक्षा ज्या ठिकाणी पूर्ण होतील तिथे तू जा, असे त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना सांगितले. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या शेवटी पुढील पानावर आपल्याला स्वाध्याय दिलेला आहे. या स्वाध्यायामध्ये आपल्याला प्रश्न पहिला 4 ते 5 वाक्यामध्ये उत्तरे लिहा आणि त्या अंतर्गत आपल्याला 4 प्रश्न सोडवण्यासाठी दिलेले आहेत. पहा, लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र कशासाठी वाचत असत हा प्रश्न आहे. त्याचबरोबर लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी कशी मिळाली? लेखकाला म्हणजे कोणाला? तर डॉक्टर अब्दुल कलाम यांना. डॉक्टर अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडील त्यांना काय म्हणाले हा पुढचा प्रश्न आहे. पहा, याचे उत्तर देखील तुम्ही अतिशय योग्य प्रकारे लिहू शकाल. पुढचा प्रश्न आहे, रामनाथ पुरमला लेखकाचा जीव का रमत नव्हता? याचे उत्तर देखील तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये शोधून सापडेल. प्रश्न दुसरा आहे, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. पहा, या प्रश्नाची उत्तरे सोडवताना तुम्ही तुमच्या मनाने कल्पना करून तुमच्या शब्दामध्ये उत्तरे लिहायची आहेत. पहा, पहिला प्रश्न आहे, तुम्हाला आई वडील, बहीण भाऊ, शेजारी, शिक्षक यांच्या सहवासामुळे काय काय शिकायला मिळते? अतिशय काळजीपूर्वक विचार करून या प्रश्नाचे उत्तर तुम्ही लिहायचे आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्ही कोणकोणती वर्तमानपत्रे वाचता? वर्तमानपत्रातील कोणता भाग तुम्हाला वाचायला अधिक आवडतो? तो भाग का आवडतो हे देखील तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. पुढचा प्रश्न आहे, आई परगावी गेल्यावर कोणकोणत्या प्रसंगी तुम्हाला तिची आठवण येते? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही लिहा. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या आई वडिलांना तुम्ही मोठेपणी कोण व्हावे असे वाटते? ते होण्यासाठी तुम्ही कोणते कोणते प्रयत्न कराल? या प्रश्नाचे देखील उत्तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये अगदी विचारपूर्वक लिहायचे आहे. त्याच्या पुढे जाऊन खेळू या शब्दांशी हा घटक आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न पहिला आहे, खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. पहा, परवानगी या शब्दामध्ये लपलेले शब्द आपल्याला शोधायचे आहेत. उदाहरणार्थ मी तुम्हाला शोधून दाखवतो. पहा, परवानगी या शब्दामध्ये परवा हा एक शब्द लपलेला आहे. त्याचबरोबर वार हा देखील शब्द लपलेला आहे. त्यानंतर इतर शब्द तुम्ही शोधा. पुढील शब्द आहे एकजिनसीपणा. त्या पुढील शब्द आहे हजारभर आणि चौथा शब्द आहे जडणघडण. पुढील प्रश्न आहे, खालील शब्द वापरून तुमच्या मनाने वाक्य तयार करा. वाक्यामध्ये वितरक, वर्तमानपत्र, गिराईक, एक खांबी तंबू हे शब्द तुम्ही जरूर वापरा. त्या पुढील प्रश्न आहे. पहा, एक खांबी तंबू म्हणजे सर्व जबाबदारी एकाच व्यक्तीवर असणे असा त्याचा अर्थ आहे. तसेच खालील शब्दांचे अर्थ घरातील मोठ्या व्यक्तींकडून माहीत करून घ्या आणि त्यांचा वाक्यात उपयोग करा. पहिला शब्द आहे करता धरता, लिंबू टिंबू, खुशाल चेंडू, व्यवस्थापक. त्याचप्रमाणे पुढील प्रश्न दिलेला आहे, खालील शब्द असेच्या असे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, पहा, या ठिकाणी दुर्मिळ, क्रांतिकारक, राष्ट्रभक्त, वृत्तपत्रे, ग्रामसभा, महत्त्व, भविष्य, उत्सुक, जिज्ञासू, वृत्ती, बॅरिस्टर, गिराईक, दूरस्थ, दृश्य, युद्ध, कष्ट, स्वयंशिस्त, सर्जनशीलता, स्त्रोत, इच्छा, कर्तव्य आणि निसंशय हे जोड शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. ते जोड शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये जशीच्या तसे लिहा.